विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार। वेगवेगळ्या मुद्द्यांवरून पावसाळी अधिवेशन तापण्याची शक्यता। उद्यापासून सुरू होणारं पावसाळी अधिवेशन हे महायुती सरकारच्या निरोपाचं अधिवेशन। उद्धव ठाकरेंचा खोचक टोला, तर कोण कुणाला निरोप देतो हे कळेल। मुख्यमंत्र्यांचा पलटवार। पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं उकरून काढा। केंद्रीय नेतृत्वाच्या काँग्रेस नेत्यांना सूचना। मोठा भाऊ छोटा भाऊच्या वादात न पडण्याचाही दिला सल्ला। विधानसभा निवडणुकीमध्ये सरकारला महाराष्ट्राचा स्वाभिमान या मुद्द्यावर विरोधक घेरणार। महाविकास आघाडीच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती। राहुल गांधी 13 किंवा 14 जुलै रोजी आषाढी वारीमध्ये सहभागी होण्याची शक्यता। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अप्रत्यक्ष प्रचाराची काँग्रेसची रणनीती। प्रत्येकाला 100 जागा, मग स्वबळावर लढावं लागेल। महायुतीतल्या जागा वाटपावरून अमोल मिटकरींचं विधान, तर मिटकरींच्या तोंडाला लगाम घालावा प्रवीण दरेकरांची मागणी। आमची राष्ट्रवादी ओरिजिनल, अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंचा लोकसभेमध्ये बोलताना दावा, तर ब्रँड हा ब्रँड असतो, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा हल्लाबोल। गद्दारीचा शिक्का मिटवण्यासाठी जरांगेंना उभं केलं। ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची चुरस। उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान पैसे वाटप। महायुतीचे किशोर दराडे यांच्या माणसाकडून पैसे वाटप केल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा आरोप। ड्रग्ज प्रकरणानंतर आता पुणे महानगरपालिका ऍक्शन मोडवर। अनधिकृत पब, रेस्टॉरंट्स आणि बारवर सलग दुसऱ्या दिवशीही हातोडा। काल एफसी रोड नंतर पाषाण आणि बाणेर परिसरात आज फिरला बुलडोझर। मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकरची जागा पालिकेला देण्यास मंजुरी। सेंट्रल पार्क, ओपन स्पेस, गार्डनसाठी वापरणार जागा। मोक्याची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव, आदित्य ठाकरेंचा आरोप। नेहमी एकमेकांवर वार पलटवार करणाऱ्या नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींचा हातात हात। दोघांनी मिळून ओम बिर्लांना अध्यक्षपदाच्या खुर्चीपर्यंत नेलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं अमेरिकेच्या सॅन होजेमध्ये जंगी स्वागत। बृहन महाराष्ट्र मराठी मंडळाच्या अधिवेशनाला संबोधित करणार। आणि राजर्षी शाहू महाराजांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती। शाहू महाराजांना मरणोत्तर भारतरत्न द्या, हसन मुश्रीफ यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।